मेहरबान कदरदान दिल थांब के बैठिये आपल्या समोर सादर करीत आहोत सर्कशीच्या पडद्यामागचा अद्भुत खेळ, जो तुम्हीही खेळता आपला संसार चालवण्यासाठी. सादर आहे सर्कस चालवण्यासाठी होणारी मालकाची कसरत. माझं नाव आहे सलीम हाजी युसुफ मेहतर. आमच्या पंजोबांची सर्कस होती GA सर्कस ऑफ बॉम्बे. आम्ही 1901 ला त्यांनी सर्कस चालू केली. मोहिद्दीन मेहतर आणि हाजी याकूब मेहतर या दोन्ही भावांनी मिळून 1901 ला सर्कस चालू केली. 4 टट्टू, 2 माकड असे किरकोळ घेऊन एक 10-15 लोकांना घेऊन त्यांनी 1901 साली कवटे मंकाळा पहिला खेळ केला. पहिल्या खेळचं कलेक्शन होतं 42 रुपये. तर 1901 ला त्यांची सुरुवात झालेली सर्कस 1975 ते 76 पर्यंत चालली. नंतरच्या काळामध्ये मोहिद्दीन मेहतरची 3 मुलं सर्कसमध्ये आली. एक समद साहेब मेहतर, अब्बास मेहतर आणि अजीज मेहतर. अब्बास मेहतर म्हणजे हे माझे आजोबा. हे दुसरी पिढी. तिसऱ्या पिढीमध्ये आले याकूब मेहतरचे अल्लाह बकश मेहतर, अब्बास मेहतरचे युसुफ मेहतर माझे वडील आणि समद साहेबचे अहमद साहेब. असे ह्या चौघांनी मिळून नंतर दुसऱ्या पिढीमध्ये ह्या लोकांनी सर्कस कंटिन्यू पुढे चालवली. आणि नंतरच्या पिढीमध्ये अशा एकूण 3 पिढी आमच्या चाललेल्या आहेत सर्कशीमध्ये. सर्कसीज मॅनेजमेंट जे आहे किंवा आर्थिक बाजू असेल किंवा या गावातून त्या गावात जाण्याचं जे असेल, हे पूर्ण जबाबदारी हे मालकांची असायची. GA सर्कसमध्ये 10 ते 12 मॅनेजर होते. मग हे प्रत्येक मॅनेजरला मालकाने कुठल्या पद्धतीने काय करायचं हे मालकांना माहीत असायचं. मग अगदी ग्राउंड घेण्यापासून ते सर्कस जोपर्यंत आहे त्या गावात 3 आठवडे, महिना, 1.5 महिना जे काय पूर्ण त्याचं मॅनेजमेंट करणं, त्याची परमिशन घेणं, ह्या पूर्ण स्टाफला जेवण खायची व्यवस्था करणं. सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर पाण्याचा विषय होता, लाईटचा विषय होता. लाईट हा विषय असा होता की जनरेटर आमच्याकडे 2-2, 3-3 जनरेटर असायचे. एखादा जनरेटर जर बंद पडला, जसं आता आपण छोटे छोटे जनरेटर ठेवतो, एक जनरेटर 8 बल्ब लागतात, तसं त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जनरेटर असायचे. लाईट जिथं नसेल ते हे जनरेटर तर चालवायचे. आणि ज्यावेळी सर्कस पुढच्या कॅम्पला जाईल तर तिथं सगळ्यात प्रथम रावट्या लावणी. मागचे जे आपले ऍक्टर लोक आहेत ते आल्यानंतर ताबडतोब त्यांच्या रावटीमध्ये त्यांना ते ठराविक लेवलने त्या रावट्या असायच्या. सर्कशीत आत गेले की मालकाची रावटी असायची. बाकी ट्रूप जे फॅमिली असायची त्यांच्या रावट्या वेगळ्या असायच्या. ते सिंगल लोक जी असतील त्यांची रावटी वेगळी असायची. म्हणजे प्रायव्हसीच्या हिशोबाने हे सगळं मॅनेज करावं लागायचं. आणि पैशाचा आर्थिक जर म्हणला तरी आता हे जे मॅनेजर आहे, तर आता समजा आता आपण कोल्हापूरला आहे तर आता बेळगाव साईडला मग एक मॅनेजरला पाठवायचं, त्या साईडला कुठलं ग्राउंड मोकळं आहे काय बघून या. एकाला पाठवायचं कराड सातारा साईडला, एकाला पाठवायचं विटा तासगाव साईडला. असं 4ही बाजूला 4 लोकांना पाठवलं जायचं. पूर्ण वर्षभराचं ह्यांना आज त्यांनी सांगलीमध्ये सर्कस चालू झाली की लगेच 4-8 दिवसांनी पुढचा कॅम्प त्यांच्याकडे त्याचं नियोजन असायचं. GA सर्कसच्या एका वेळेला 4-4, 5-5 कॅम्प बुकिंग असायचे. समजा आता ते कराड बुकिंग झालंय, सातारा बुकिंग झालंय, तर अशी पूर्ण लाईन बुक केली जायची. कोल्हापूर झालं, बेळगाव झालं, अशी गडिंगला हे सगळे बुक करले जायची. पण ह्या सगळ्या बुकिंग मधलं कुठलं तरी एकच गाव निवडलं जायचं. मग ह्या बाकीच्या बुकिंगसाठी आलेला खर्च, प्रवास खर्च तो वाया जायचा. कारण तो व्यवसायच तसा होता. आणि हे जात असताना त्याचा अभ्यास करून आपल्याला कलेक्शन कुठं जास्त होईल, पैसे इन्कम कुठं जास्त मिळेल हे बघायला लागायचं. आणि सर्कस व्यवसायामध्ये पावसाळा असा आहे 4 महिने. 4 महिन्यामध्ये पावसामुळे जर सर्कस होत नाहीये, मग तो पूर्ण स्टाफचा तुम्हाला तो पगार द्यायला लागणार आहे. जेव्हा 3 दिवसाचं लोडिंग, पूर्वीच्या काळी 3 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या गावाला सर्कस चालूच व्हायला पाहिजे. तो 3 दिवस जे सर्कस बंद आहेत त्याचाही पगार तुम्हाला द्यावा लागायचा. जसं आता कर्नाटकला आपण थोडंसं GA सर्कसला कर्नाटक स्टेटमध्ये सर्कस जरा जास्त खेळायची. मग तिथं बेंगलोरला म्हणजे मोठमोठ्या सिटीला हे बँकेत खातं करायचे, जेणेकरून आपल्याला पैशाची गरज भासल्यानंतर आपल्याला ताबडतोब तिथं पैसे उपलब्ध व्हायला पाहिजे. मग हे सगळं मॅनेजमेंट आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मालकाला मॅनेज करावं लागत होते.
आणि सर्कस म्हणतो काय काय वेळेला अरे माझी सर्कस झाली, तर खरोखर हे सगळं चालवत असताना सर्कसच होत असते. जे सर्कस मधल्या आमचं जे बाकीचं जे तिकीट वगैरे आहेत किंवा खर्चाचं नियोजन वगैरे जे आहे, तर ते पूर्वीच्या काळी आमच्याकडे अर्धा आणा एक आणा अशी तिकिटाची सुरुवात होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे 75-76ला साधारण एक 4 ते 5 रुपये तिकीट असेल. आणि सर्कसचं तिकीट हे जे गावाच्या लोकसंख्येवरती ती ठरले जाते. जसं आता तुम्ही एखादा तालुका प्लेसला गेला तर तिथलं ग्राउंड भाडं वगैरे कमी असतं. तेच जर तुम्ही सिटीला आला जिल्ह्याच्या ठिकाणी तर ते भाडं ग्राउंडला जास्त आहे. मेट्रो सिटीला गेला तर आणखीन भाडं जास्त आहे. या सगळ्या खर्चाच्या नियोजनातून त्यातनं सगळं आपल्याला त्या तिकीट दर ठरवावे लागतात. एकदा दुपारी 12 सर्कसचा शो चालू झाला की ते अगदी रात्री 3चा शो 4चा शो असा 5 खेळ 6 खेळ 7 खेळ त्या गर्दीप्रमाणे ते होत जायचं. मग आता आपण जर आता उदाहरणार्थ समजू आता आपण कोल्हापुरात आहोत आणि आपल्याला 300 किलोमीटरवरती त्या जत्रेला सर्कस घेऊन जायची आहे, तर तेवढा मोठा जंप आणि तेवढं मोठं जे लोडिंग करायचं आहे ते ट्रकचं भाडं वगैरे जास्त होतं. ह्या पूर्ण वर्षातल्या जे आहे ह्या सगळं खर्चाचं नियोजन आणि पावसाळ्यात सर्कस कलेक्शन फारच कमी असतं. हे सगळं नियोजन हे बसवायचं आणि बाकी कलेक्शन हे व्हायला पाहिजे. आणि कुठल्या गावामध्ये किती कलेक्शन होईल काय होईल हे सगळं जसं मी म्हटलं की बिनपायाचा व्यवसाय आहे. हे सगळं त्याचं गणित त्याचा अभ्यास त्या सर्कस चालवणाऱ्या मालकाला पाहिजे त्याचा. पूर्ण वर्षामधले 4 महिने तुमचे पावसाळे आहेत. 8 महिन्याचं जे नियोजन आहे पैशाचं ते 8 महिन्यामध्येच कलेक्शन करून पूर्ण वर्ष तुम्हाला काढायचं आहे. आणि जे मोठमोठे ऍक्टर आहेत त्यांचे पगार जास्त असतात. पण ह्या 4 महिने सर्कस जरी तुमची पावसाळ्यात चालली नाही चालली तर ते सगळ्यांना रोजच्या रोज पगार हा द्यावाच लागतो. हा सगळा हिशोब तुम्हाला बसवता यायला पाहिजे. आणि हे या आमच्या पूर्वजांनी इतक्या वर्षापर्यंत हा व्यवसाय करून दाखवला. आणि शेवटी मग आमच्याकडे जे जीप जम्प करणारे होते त्यांनी आणि असे 2-3 पार्टनरनी मिळून ती सर्कस घेतली. नंतर ते जे 2 पार्टनर बंद झाल्यानंतर आता जो एक पार्टनर आहे तो गुलबर्गाला मी मध्ये एकदा जाऊन आलो आमची पूर्ण फॅमिली घेऊन. आणि त्याने आमचा व्यवसाय अजून कंटिन्यू चालू केलेला आहे. जमुना नावाने आता चालते. त्याबद्दल मी त्याचे आभार मानले. त्यांनी टीव्ही वाल्यांना बोलवलं त्यांनाही सांगितलं. आमची सर्कस 125 वर्षापर्यंत आता 2022ला गेलो होतो. म्हणजे 125 वर्ष झाली अजूनही सर्कस जिवंत आहे. त्याबद्दल आम्हाला त्याचे आभार मानले पाहिजेत. जे सर्कसला 61 साजरी करण्यासाठी 8 दिवसासाठी आम्ही सर्कस तासगावला आणली. आणि त्यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे होते त्यांच्या हस्ते हिरक महोत्सव साजरा केला. पण आमचे जे फाउंडर आहेत जे पंजोबा आहेत हाजी याकूब साहेब ते 1934 साली हा यात्रा करून आले. आणि जेव्हा ते एक्सपायर झाले तर त्यावेळी तासगाव गावातले जे प्रतिष्ठित जे होते आमचे कुत्ते वकील साहेब असतील किंवा नगराध्यक्ष लुगडे साहेब वगैरे असतील तर त्या पेपरमध्ये लेख जो लिहिला गेलेला आहे त्यामध्ये ह्या आमच्या पंजोबांची शेवटची इच्छा जी राहिली की त्यांची इच्छा अशी होती की 61 साजरी करायला आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांना घेऊन यायचं आहे. तर ती त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आणि 1961ला ते गैरहजर होते. दोघंही भाऊ एक्सपायर झालेले होते. ती मात्र वरच्यावर आमच्या घरी बोललं जातं की ते आणखीन 1-2 वर्ष जर राहिले असते तर 100% पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या 61ला आले असते. आता नवाब वगैरे त्या साईडला होती तर पूर्ण सर्कसवाल्यांनी त्यांनी जेवायला बोलवलं. मग हे जी सर्कसवाल्यांची इज्जत मिळायची हे फार मोठं हे आहे. पण पूर्वी काळी काय बाकी इतर अटी नव्हत्या. लायसन्स म्हणा किंवा बाकी इतर नाही. आमच्या गावात सर्कस आली म्हणून ते बाकी लोक सत्कार करायचे सहकार्य करायचे. पण आत्ताच्या काळामध्ये सर्कशीसाठी परमिशन प्रत्येक ठिकाणची प्रत्येक खात्याची परमिशन घेतल्यानंतर सर्कस चालू करायची आहे. त्यामुळे यावेळी आत्ता थोडंसं सर्कसवाल्यांना त्रासाचं झालेलं आहे. आता केरळमध्ये जर तुम्ही गेला तर तिथल्या सरकारने 1400 ते 1600 रुपये जे ॲक्टर लोक आहेत ज्यांनी सर्कशीत कलाकार म्हणून काम केलंय त्यांना पेन्शन देते. तर माझं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्कशी महाराष्ट्रात होत्या आणि सर्कशीत काम करणारे त्या काळी जास्त लोक केरळची होती. तर आत्ताच्या आपल्या महाराष्ट्र सरकारने सर्कस कलाकार जे असतील त्यांना पेन्शन म्हणून थोडंसं चालू केलं तर तेवढंच त्या कलाकार लोकांना ॲक्टर लोकांना त्याची मदत होईल.
आणि जी ए सर्कसचा करमणूक कर जो होता तर एक 10-11 सर्कस मालक मिळून सगळे दिल्लीचे पंतप्रधान आपले लाल बहादूर शास्त्रीला भेटायला गेलेले होते. वडील त्यात होते, करमणूक कर रद्द करण्यासाठी गेलेले होते. 1961चा हीरक महोत्सव तासगावला करताना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येऊन गेले. बॉम्बे टू गोवाचं शूटिंग जेव्हा चालू होतं तेव्हा बेळगावला सर्कस होती. तेव्हा मी सुट्टीत होतो सर्कसीला. ते बॉम्बे टू गोवा शूटिंग करताना हॉटेल रामाडाला हे उतरायचे. शूटिंगमध्ये जी बस आहे तर रोज त्यांना आमंत्रण देऊन आम्ही सर्कसीमध्ये बोलवून घेतलं. त्यावेळेला महमूद, अमिताभ बच्चन, ललिता पवार, मनोरमा, मुकरी अशा 36 लोकांची टीम महमूद घेऊन आले. ते ॲडव्हर्टाईज झालेली होती आमची आणि त्यांना त्यावेळी ₹25 तिकीट ठेवलेलं होतं आम्ही. आणि ह्या पूर्ण बस सहज आले ते महमूद आणि त्यांनी 4 जोकरना मध्ये उभा करून त्याच्यावरती महमूद बसलेले आहेत. पूर्वी आम्ही जे सर्कस बघायचो किंवा तिथं जो एक मालक लोकांना रिस्पेक्ट होता किंवा मालक लोकांच्या मुलांना जो होता, सर्कशीचा अनियमित लेख असा होता की जेव्हा सर्कशीचे मालक तंबूत येतील मग ते गेटवरती तिकीट फाडायला बाकीचे कामगार वगैरे थांबलेले असायचे. कॅम्प मॅनेजर वगैरे 5-6 जण गेटवरती असायचे. पण जेव्हा सर्कस मालक आत एंट्री करतील तेव्हा सगळ्यांनी उभा राहायचं. खुर्चीवर किंवा टेबलावर बसायचं नाही. म्हणजे हा मालकासाठी म्हणजे हा रिस्पेक्ट किंवा हे जे दिलेलं होतं आणि ज्या आदराने ते मालकांची नावं वगैरे घ्यायची, ते म्हणजे एक अजून चांगलं लक्षात आहे माझ्या.